श्रोते हो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झवरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. घराघरात जनाजनात मनामनात रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, सातत्यानं म्हटलं जातं की भारतीय शेती ही पावसाच्या पाण्यावरती अवलंबून आहे आणि ॲग्रिकल्चर इज द गॅम्बल ऑफ द मान्सून असं सुद्धा म्हटलं जातं. आणि याचाच भाग अगदी याच विषयाच्या अनुषंगानं आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण निमंत्रित केलेलं आहे प्रीतम प्रकाश पाटील यांना. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. हवामान आधारित शेती सल्लागार सेवा याविषयी आपल्याशी ते संवाद साधणार आहेत. प्रीतम, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये तुझं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोते हो, चिरंजीव प्रीतम प्रकाश पाटील हे आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी म्हणून कृषी हवामानशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि आज आपल्याशी ते संवाद साधणार आहेत की नेमकंच कृषी हवामान सल्लागार सेवा म्हणजे काय, या सेवेची गरज आहे का, जर अचानक पाऊस येत असेल किंवा विजा चमकत असतील तर अशावेळी कोणत्या पद्धतीची काळजी आपण घेणं गरजेचे आहे. त्यासाठी आज सामाजिक माध्यमांचं समाज माध्यमांचं फार मोठं लोन पसरलं आहे. या माध्यमातून कोणते ॲप्स डेव्हलप झालेले आहेत, काही संकेतस्थळ आहेत का, आणि नेमकंच कृषी हवामान सल्लागार सेवांचे तंत्रज्ञान कशा पद्धतीनं आहे, कसं वापर करणं गरजेचं आहे, त्याची कोणती काळजी घ्यावी, या सर्व बाबींविषयी आज इत्थंभूत तुमच्याशी चर्चा करणार आहेत. आपल्याशी चर्चा करणार आहेत प्रीतम प्रकाश पाटील. प्रीतम, ऑनलाईनच्या माध्यमातून, यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून जगभरातले ऐकणारे सर्व श्रोते तुला ऐकत आहेत. त्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं पुनश्च एकदा तुझं मनपूर्वक स्वागत. आणि अगदीच विषयाचा आज आपला विषय सुरू आहे हवामान आधारित शेती सल्लागार सेवा. तर या दृष्टिकोनात जर तुला विचारायचं असेल तर कृषी हवामान सल्लागार सेवा म्हणजे नेमकं काय काय सांगता येईल? कृषी हवामान सल्लागार सेवा म्हणजे थोडक्यात सोप्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर शेतकऱ्यांना हवामान अंदाजाच्या आधारित शेतीविषयक जो सल्ला दिला जातो त्याला आपण म्हणू शकतो कृषी हवामान सल्लागार सेवा. म्हणजेच एकंदरीत जो आपले भारतीय हवामान विभाग आहे यांच्याकडून जो काही हवामानाचा अंदाज येतो त्याच्या आधारित पुढील काही दिवसांसाठी, पुढील काही महिन्यांसाठी आणि पुढील हंगामासाठी जे काही सल्ले आपल्या कृषी महाविद्यालयातून, कृषी विद्यापीठातून किंवा कृषी संशोधन केंद्रातून आपल्याला दिली जातात ती सेवा म्हणजेच कृषी हवामान सेवा. अगदीच. आणि या अनुषंगानं मग जर विचार करायचा असेल तर शेतकरी बंधू आमच्या ऐकत असताना कृषी हवामान सल्लागार सेवेचं जे तू स्वरूप सांगितलेलं आहे की त्याची व्याप्ती सांगितलेली आहे, या दृष्टिकोनातून या कृषी हवामान सल्लागार सेवेची गरज आहे का? नक्कीच. की शेती आणि हवामान याचं खूप अत्यंत जवळचं नातं आहे. हवामानाचा अंदाज आपल्याला मिळतो, पण त्याचा जर सदुपयोग करून घेतला, त्याचा जर योग्य प्रकारे उपयोग करून घेतला तर आपण आपली शेती आणि त्यातील येणारं उत्पादन अगदीच वाढवू शकतो. जसं की आपण म्हणू शकतो की आजकाल हवामानाची अनिश्चितता वाढलेली आहे, हवामानात बदल होतोय. तर या सर्व गोष्टींची बाबी लक्षात घेता तीव्र हवामानातील बदल जसे की दुष्काळ असतील, अतिवृष्टी असतील, गारपीट, चक्रीवादळ यांसारख्या तात्काळ होणारे बदल असतील किंवा ड्राय स्पेल सारखे ज्या गोष्टी असतात, मान्सूनमध्ये जो खंड पडतो, याबद्दलची जर पूर्वसूचना आपल्याला माहीत झाली तर त्या आधारित शेतकरी बांधव आपल्या पिकाचे, आपल्या पशुधनाचे या सर्वांचे नियोजन अत्यंत चिकाटीने करू शकतात. अगदीच. तो सातत्यानं शेतकऱ्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे. या दृष्टिकोनातून हवामान आधारित शेती सल्लागार सेवा किती महत्त्वाचे हे तू सांगत आहेत. पण कृषी हवामान सल्लागार सेवांचं शेतकऱ्यांसाठी असणारं जे काही महत्त्व आहे या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? कृषी हवामान सल्लागार सेवांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय येतं तर हवामानातील अंदाज आणि त्याच्या निगडीत असणारा सल्ला. मग याच्यामध्ये काय होतं, जसं की पिकांवर येणारे जैविक किंवा अजैविक, ज्याला आपण बायोटिक किंवा अबायोटिक स्ट्रेस म्हणतो, अगदी हे वातावरणातील बदलानुसार होत असतात. आणि याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्टली परिणाम हा त्या शेतीच्या उत्पादनावर आणि त्याच्या गुणवत्तेवर होत असतो. अगदी. जर हवामानाचा आपल्याला पूर्वसूचना मिळाली तर त्यासोबतच आपण त्याच्या आधारित योग्य ती काळजी घेऊ शकतो, खबरदारी घेऊ शकतो, जेणेकरून भविष्यात आपल्या उत्पादनावर किंवा त्याच्या गुणवत्तेवर काही विपरीत परिणाम होणार नाही. याच्यासोबतच काय होतं तर आपल्याकडे असणारे रिसोर्सेस, संसाधनं जे जसे की खतं असतील, पाणी असतील किंवा आपले जे कामगार मजूर असतील यांचं व्यवस्थापन करण्यासाठी याचा खूप उपयोग होतो. एखादं उदाहरण द्यायचं झालं तर जर आपल्याला कृषी हवामान सल्ल्यातून समजलं की पुढील काही दिवसात
पाऊस पडणार नाही, तर अशा वेळी शेतकरी बांधव पाण्याचं योग्य ते नियोजन करू शकतात आणि त्यांची काही ते अंतर्गत मशागती असतील अशा गोष्टी ते व्यवस्थापित करू शकतात. अगदी याच्या पुढे जाऊन जर कृषी हवामान सल्लागार सेवांचा योग्य वापर झाला तर सेंद्रिय शेती करणं सोयीस्कर होऊ शकतं. जसं की जर आपल्याला हवामानाचा अंदाज नसेल आणि कीड जर वाढत असेल तर आपल्याला केमिकल फर्टिलायझर्स रासायनिक औषधांचा वापर करावा लागतो. परंतु जर आपल्याला भविष्यातील अंदाज माहीत असेल की ही कीड येऊ शकते तर अशा वेळी शेतकरी बांधव अगदीच पूर्वसूचना लक्षात घेता त्या संबंधित उपाययोजना करू शकतात आणि त्यामध्ये जैविक खतांचा जैविक कीटकनाशकांचा वापर जास्त करू शकतात. अगदीच. मग याचा उपयोग आपल्याला जैविक शेतीला चालना मिळण्यासाठी होऊ शकतो. याच्यासोबतच पिकांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असणारा हवामान. जर हवामानातील आर्द्रता किंवा तापमान ह्याच्यात काही जर चढ उतार झाली तर त्यानुसार पिकांवर येणारे रोग किंवा कीड यांचे प्रमाण कमी जास्त होत असते. जर अशा वेळी योग्य वेळी आपल्याला योग्य खबरदारी किंवा योग्य माहिती मिळाली तर शेतकरी बांधव आधीच पूर्वसूचना मिळता क्षणी असे रोगप्रतिकारक क्षमता असणारी औषधे किंवा कीटकनाशक वापर करून आपले पीक वाचवू शकतात. आणि आज जर बघितलं तर श्रोतेहो, खऱ्या अर्थानं फुले कृषी वाहिनी 90.8 FM असेल किंवा अनेक वाहिन्यांच्या वरनं सातत्यानं ग्रामीण कृषी सल्ला हा जो IMD कडनं किंवा आमच्या विविध विभागाकडनं मोसम विभागाकडनं आपल्याकडे मिळत असतो तो आम्ही आपल्यासाठी उपलब्ध करून देत असतो. या दृष्टिकोनातून जर प्रीतम बघायचं असेल तर कृषी हवामान सल्लागार सेवांचे काही प्रकार असतात. कधी कधी काय होतं की तात्काळ हवामानाच्या सूचना सुद्धा आपल्याला उपलब्ध करून देणं गरजेचं असतं किंवा लघुकालीन हवामान अंदाज असतो किंवा मध्यमकालीन हवामान अंदाज असतो. या दृष्टिकोनातून कृषी हवामान सल्लागार सेवांचे काही प्रकार आहेत? हो, भारतीय हवामान विभाग यांच्या मार्फत केलेले प्रमुख 5 हवामानातील प्रकार हवामान अंदाजाचे प्रकार आपण म्हणू शकतो. त्यामध्ये सर्वप्रथम येतं तात्काळ हवामान सूचना, त्यानंतर येतो लघुकालीन हवामान अंदाज, मध्यमकालीन हवामान अंदाज, विस्तारित श्रेणी हवामान अंदाज आणि दीर्घकालीन हवामान अंदाज. यालाच आपण हंगामी हवामान अंदाज असे म्हणतो. हे अंदाज काही कालावधीवरती वगैरे अवलंबून असतात, त्याच्यानुसार वर्गीकरण केलेलं आहे? हा, हे सर्व हवामान अंदाज जे असतात हे त्या कालावधीवर अवलंबून असतात. जर उदाहरण द्यायचं असेल तर प्रथम आपण बघू तात्काळ हवामान अंदाज. हा असतो काही तासांपासून 24 तासांपर्यंत, म्हणजे 1 दिवसापर्यंतचा जो कमी वेळेसाठीचा हवामान अंदाज असतो त्याला आपण म्हणू शकतो की तात्काळ हवामान सूचना. याची अचूकता बघितली तर 85% किंवा त्याच्यापेक्षा जास्त इतकी असते. आणि याचा फायदा आपण शेतकरी बांधवांना कसं करून देऊ शकतो तर हा हवामान अंदाज आपल्याला मिळाला तर अचानक होणाऱ्या हवामानातील बदल जसे की गारपीट असेल किंवा वीज पडण्याची शक्यता असतील किंवा चक्रीवादळ येण्याचं जे प्रकार असतात जे की आपल्या भूभागावर वावटळ म्हणतो आपण, अशा जर गोष्टी घडत असतील तर अशा वेळी शेतकरी बांधव स्वतःचा जीव आणि सोबतच आपल्या पशुधनाचा जीवही वाचू शकतात. अगदीच. मग हा काय प्रत्येक किती तासांनी दिला जातो शेतकऱ्यांना? तात्काळ हवामान सूचना ही प्रत्येक 3 तासांनी शेतकरी बांधवांना दिली जाते. अगदीच. आणि त्यानंतर मग जो आपण म्हणालात की लघुकालीन हवामान अंदाज नेमका काय असतो? लघुकालीन हवामान अंदाज हा साधारण 24 तास ते 72 तास म्हणजे 1 दिवस ते 3 दिवस एवढ्या कालावधीसाठी असतो. याची अचूकता साधारणपणे 70 ते 80% पर्यंत आपण पकडू शकतो आणि याची वारंवारता प्रत्येक दिवशी अशी असते. लघुकालीन हवामान अंदाजामध्ये प्रामुख्याने तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, दिशा यासारख्या विविध हवामानातील घटकांचा समावेश केला जातो. याचा फायदा शेतकरी बांधव अशा पद्धतीने करून घेऊ शकतात की जर त्यांना पुढच्या 3 दिवसाचा हवामान अंदाज मिळाला तर त्यानुसार पिकांना कधी आणि किती वेळ पाणी द्यावे, तसेच खते देण्याची ही योग्य वेळ आहे का, किंवा जर कीटकनाशक फवारलं आणि पाऊस पडत असेल तर त्याचा उपयोग होणार नाही, मग अशा वेळी ही खबरदारी शेतकरी बांधव घेऊ शकतात. अच्छा, त्या दृष्टिकोनातून लघुकालीन हवामान अंदाज हा महत्त्वाचा ठरतो. हो. त्यानंतर आपण उल्लेख केला होता की मध्यमकालीन हवामान अंदाज हा नेमका काय असतो? मध्यमकालीन हवामान अंदाज हा 3 दिवस ते 10 दिवस एवढ्या कालावधीसाठी असतो. याची अचूकता 60 ते 70% असतो. प्रत्येक बुधवारी आणि प्रत्येक शुक्रवारी हा हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाकडून मिळत असतो आणि आपल्या ग्रामीण कृषी मोसम सेवा यांच्यामार्फत त्याच्यावर आधारित शेती सल्ला हा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. अगदीच. आणि विस्तारित श्रेणी हवामान अंदाज विस्तारित श्रेणी हवामान अंदाज हा प्रामुख्यानं कार्यालयीन कामकाजासाठी असतो. तो सर्वसामान्य जनमानसांसाठी नसतो. तर याचा कालावधी असतो साधारणपणे 10 ते 30 दिवस, जी की महिन्यातून 4 वेळा म्हणजे प्रत्येक बुधवारी हा अंदाज दिला जातो. या अंदाजाचा वापर जर करायचं झालं तर पीक नियोजन, खते, पाणी व्यवस्थापन याच्या संदर्भातील
ज्या काही सूचना असतील ते कार्यालयीन माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जातात. बरं. आणि या कालावधीचा अंदाज असतो तो हा सर्वात कठीण अचूक वर्तवणं कठीण असतो असं म्हटलं जातं. हो, कारण तो प्रारंभिक मूल्य समस्या किंवा सीमावर्ती मूल्य समस्या या ज्या काही त्याच्यामध्ये येणारे आपण अडथळे म्हणू शकतो हे सोडवणे सोपे नसते. दीर्घ हवामानकालीन अंदाजासाठी आपल्याला दीर्घ कालावधीचा जो डाटा म्हणू शकतो किंवा जी आपल्याकडे असणारी सांख्यिकी माहिती ती आपल्याकडे असणं आवश्यक असतं. पण त्याच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण बघितलं की विस्तारित श्रेणी हवामान अंदाज तर तो कॅल्क्युलेट करणे आणि तो प्रसारित करणे थोडंसं कठीण जातं. आणि आता तू उल्लेख करताना म्हटला की दीर्घकालीन हवामान अंदाज देखील असतो आणि विशेषतः भारतीय हवामान विभाग जो IMD विभाग आहे तर त्यांच्या माध्यमातून हा जून किंवा सप्टेंबरमध्ये पावसाचा दीर्घकालीन अंदाज सुद्धा जाहीर केला जातो. नेमकंच काय आहे हा दीर्घकालीन हवामान अंदाज? दीर्घकालीन हवामान अंदाज ज्याला आपण हंगामी हवामान अंदाज असंही म्हणू शकतो तो ऋतुनिहाय दिला जातो, ज्याची साधारण अचूकता असते 60% हा वर्षातून 3 वेळा हवामान अंदाज दिला जातो. याच्यामध्ये पहिला हवामान अंदाज असतो तो एप्रिलच्या मध्यात दिला जातो, ज्याच्यामध्ये येणाऱ्या पावसाचे मान्सूनचे अंदाज दिला जातो की जून ते सप्टेंबर महिन्यात किती पाऊस पडू शकतो. त्याच्यानंतर दुसरा हवामान अंदाज दिला जातो तो जूनच्या अखेरीस, ज्यावेळी आतापर्यंत झालेला पाऊस आणि भविष्यात पुढच्या 2 महिन्यात येणारा पाऊस याच्याबद्दलची सांख्यिकी माहिती आणि सोबतच त्याच्यानुसारचा अंदाज दिला जातो. आणि तिसरा हा दीर्घकालीन हवामान अंदाज हा साधारणपणे ऑक्टोबर महिन्या आणि डिसेंबरच्या शेवटच्या भागात दिला जातो. जो ऑक्टोबर महिन्यात दिला जाणारा अंदाज असतो तो उत्तर पूर्व मान्सून पावसासाठी असतो आणि जो डिसेंबरच्या शेवटी दिला जातो तो हिवाळ्यासाठीचा हवामान अंदाज असतो. आणि याचा जर वापर शेतकरी बांधवांनी योग्य पद्धतीने समजून घेतला किंवा हे हवामान अंदाज योग्य पद्धतीने समजून घेतले तर शेतकरी बांधव या हंगामी हवामानाच्या आधारित कोणते पीक निवडावे किंवा कोणत्या पिकांच्या वाण निवडाव्या किंवा त्याच्यासोबतच आपल्याकडे असणारे पाण्याची उपलब्धता याच्यानुसार पिकांचे नियोजन कसे करावे या सर्व गोष्टी शेतकरी बांधव करू शकतात. अगदीच. आणि कधी कधी असंही म्हटलं जातं की तिसरा दीर्घकालीन हवामान अंदाज असतो तो सरकारला काही पॉलिसी डिसिजन घेण्यासाठी वगैरे उपयोगी पडतो. हो, त्या हवामान अंदाजानुसार सरकार हे पुढील नियोजन करत असते. पुढील आर्थिक वर्षासाठी असेल किंवा जे काय आपल्याकडे अन्नधान्य असतील त्याच्या व्यवस्थापनासाठी नियोजन करत असते. आणि कधी कधी आपत्ती व्यवस्थापनासाठी सुद्धा दीर्घकालीन पाऊस अंदाजाचं महत्त्व अधोरेखित करावं लागतं. या दृष्टीने काय सांगता येईल? अगदीच बरोबर की जर आपण एखादं उदाहरण घेतलं की दीर्घकालीन हवामान अंदाजामध्ये सांगितलं की यावर्षी पाऊस हा 90% पडेल सर्वसामान्य वर्षापेक्षा, याचाच अर्थ काय तर आपल्याकडे 10% पाऊस कमी पडणार आहे. म्हणजे काही भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. जर अशी परिस्थिती निर्माण होणार असेल आणि ही जर आपल्याला पूर्वसूचना मिळाली असेल तर त्यानुसार आपल्याला आपल्या कृषी विद्यापीठांमार्फत किंवा आपल्या सरकारी योजनांमार्फत आपल्याला माहिती पोहोचवली जाते की ह्या वर्षी कोणतं पीक घेणं हे गरजेचं आहे. शेतीचं नियोजन करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होतो. इव्हन त्याच्या पुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो की जर आपल्याला असं माहीत झालं की यावर्षी पाण्याची कमतरता भासणार आहे त्याच्यानुसार आपण कमी वेळेत वाढणाऱ्या वाहनांचाही वापर करू शकतो. म्हणजे या बारीक बारीक सूचना असतात, बारीक बारीक गोष्टी असतात या हवामान अंदाजावर अवलंबून असतात ज्या की आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदीच. तो दुष्काळाचा उल्लेख करतो तर जलसंपत्तीचं व्यवस्थापन सुद्धा त्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. काही ठिकाणी पाणी साठवण असेल किंवा जलाशयाचं व्यवस्थापन करायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या माहितीची उपयुक्तता आपल्याला निश्चितपणे जाणवत असते. पुन्हा जर कृषी हवामान सल्लागार सेवांचा जर वापर करायचा असेल, आपण सातत्याने ज्या अशा सल्लागार सेवा उपलब्ध करून देत असतो तर नेमकं कशा पद्धतीनं या सेवांचा वापर करणं अपेक्षित आहे? आपल्याला मिळणाऱ्या सूचना ह्या वेगवेगळ्या माध्यमांच्या मार्फत आपण मिळवू शकतो. जसं की उदाहरण देखील काही संकेतस्थळे असतील, त्याच्यासोबत मोबाईल ॲप्स असतील, त्याच्यासोबत आपण व्हॉट्सअप किंवा SMS, याच्यासोबत वृत्तपत्रे, TV किंवा रेडिओ स्टेशन्स यासारख्या वेगवेगळ्या माध्यमाचा आपण वापर करून घेऊ शकतो. अगदीच. याच्यामध्ये सर्वप्रथम बघता भारतीय हवामान विभागाचे संकेतस्थळ ज्याला आपण IMD म्हणतो. IMD म्हणतो, ज्याचं संकेतस्थळ आहे www.imd.gov.in. या संकेतस्थळावरून आपल्याला हवामानाच्या संदर्भात शॉर्ट, मीडियम, लॉंग रेंज वेदर फोरकास्ट जे की तात्काळ, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन हवामान अंदाज आपल्याला मिळू शकतो. यासाठी शेतकरी बांधवांनी IMDच्या संकेतस्थळावर जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेदर फोरकास्ट नावाचं एक ऑप्शन असतं, ते सिलेक्ट करून
त्याच्यामध्ये त्यांना जी गरजेची हवामान अंदाज आहे तो ते सिलेक्ट करू शकतात. याच्यामध्ये जर आपण बघितलं की मध्यमकालीन हवामान अंदाज हे ॲग्रोमेट ॲडवायझरी बुलेटिन्सच्या माध्यमातून मिळतं, जे की त्या भागातील लोकल लँग्वेज जसे की महाराष्ट्रासाठी मराठी आहे आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमात उपलब्ध असते, ज्यामध्ये पुढील 5 दिवसासाठीचा हवामान अंदाज आणि त्याच्या आधारित येणारे कीड किंवा रोग याचे व्यवस्थापन, त्याच्यासोबतच पाण्याचे कसे व्यवस्थापन करावे आणि याच्यासोबतच पशु उत्पादन ज्याच्यामध्ये गाई म्हशी किंवा पोल्ट्री यासारखे जे पशुधन आहे याचं मॅनेजमेंट कसं करावं याच्या संदर्भात देखील मार्गदर्शन केलेलं असतं. अगदीच. या व्यतिरिक्त आपण सांगितलेलं आहे की संकेतस्थळ आणि श्रोतेहो, खऱ्या अर्थानं जर बघितलं तर प्रीतम प्रकाश पाटील हे आपल्याशी संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे हवामान आधारित शेती सल्लागार सेवा याविषयीची संपूर्ण माहिती ते आपल्याला देत आहेत. आणि आपल्याला कल्पना असेल की PhDचं शिक्षण घेणारे हे विद्यार्थी आहेत, आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी म्हणून, आणि कृषी हवामानशास्त्र विभाग कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी सातत्याने ते संशोधनामध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय चांगलं काम करत आहेत. आणि त्यांनी जो सल्ला दिलेला आहे आपल्याला की IMD भारतीय हवामान विभाग आणि या विभागाचं जे www.imd.gov.in या संकेतस्थळावरती आपण निश्चित जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला जी हवी असेल ती माहिती आपण या ठिकाणी डाउनलोड करून घेऊ शकता, पाहू शकता. प्रीतम, हे झालं संकेतस्थळाच्या बाबतीमध्ये. पण आज जर बघितलं तर करलो दुनिया मोठी में प्रत्येकाच्या हातामध्ये अँड्रॉइड मोबाईल फोन आहेत. या दृष्टिकोनातून मोबाईलचे ॲप सुद्धा काही हवामान विभागाने केलेले आहेत. हो, जसं सर्वांनाच मोबाईल हे सोपं वापरण्यासाठी सोपं आहे, तसं हे शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातूनही खूप फायद्याचं आहे. जर आपल्याला हवामान अंदाज मिळवायचाच असेल तर आपण आपल्या अँड्रॉइड मोबाईल्समध्ये दामिनी, मेघदूत, मौसम, किसान सुविधा, महाॲग्री यासारखी विविध ॲप्लिकेशन आपण डाउनलोड करू शकतो. या प्रत्येक ॲप्लिकेशन तयार करण्यामागचा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हा वेगवेगळा असतो. ह्याच्यामध्ये जर आपण पहिली गोष्ट बघितली दामिनीचं, तर दामिनी जसं नावातून समज येते की वीज याच्या संदर्भात आहे. अगदी. हे ॲप्लिकेशन आपल्याला पुढील 7 मिनिटात, पुढील 14 मिनिटात आणि पुढील 21 मिनिटात आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या आसपास कुठं वीज पडण्याची शक्यता आहे का याच्या संदर्भात माहिती देण्यासाठी बनवलेली आहे. जर आपलं मोबाईलचं लोकेशन हे ॲक्टिव्ह असेल आणि आपण त्या ॲपच्या माध्यमातून जोडले गेलेलं असेल तर आपल्याला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसून येतं की आपल्या लोकेशनच्या भोवती अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये कुठे वीज पडणार आहे. मग याचा फायदा शेतकरी लोक कसं करून घेऊ शकतात, जर ते उघड्यावर असतील, म्हणजे जसे शेतात काम करत असतील किंवा काही आपले शेतकरी बांधव पशुधनांना चारा चारवण्यासाठी जर माळरानावर फिरवत असतील आणि अशा वेळी जर काळे ढग जर त्यांना दिसत असतील तर ते आपल्या मोबाईलमध्ये दामिनी ॲप ओपन करून बघू शकतात की ह्या ढगांमधून आपल्यावर वीज पडू शकते का. आणि जर त्या ॲपमध्ये दाखवत असेल अशी चिन्हे जर दिसत असतील तर तात्काळ शेतकरी बांधव ते ठिकाण रिक्त करून एखाद्या आडोशाच्या ठिकाणी निवारा घेऊ शकतात आणि आपला आणि आपल्या पशुधनाचा जीव वाचवू शकतात. अगदी, म्हणजे त्याला लोकेशन सहित असं दाखवलं जातं दामिनी ॲपच्या माध्यमातून की कुठे वीज पडणार आहे. हो, त्याच्यामध्ये लाईव्ह लोकेशन, आपण जिथे जाल त्याच्यानुसार ते लोकेशन चेंज होतं. याच्यामुळे हे वापरण्यासाठी सोयीस्कर आहे. आणि ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे दामिनी ॲप हे इंग्लिश आणि इतर लोकल जे लँग्वेजेस आहेत जसं मराठी आहे, मल्याळम आहे, गुजराती आहे, अशा विविध भाषांमध्ये उपलब्ध आहे, जेणेकरून सर्वसामान्य माणसाला हे वापरणं एकदम सोपं होऊन. अगदीच. आणि प्रथम एक गोष्ट आहे की सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो की विजा चमकत असताना किंवा पाऊस होत असताना सातत्यानं घरातनं वगैरे सल्ला दिला जात असतो की मोबाईल नका वापरू किंवा इंटरनेट नका चालू करू, त्याचा आणि विजेचा संबंध असतो, असा एक समज असण्याची शक्यता आहे. काय सांगता येईल? हे एकदम बरोबर आहे की जर वीज पडण्याची शक्यता असेल तर अशा वेळी कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक, जसं आपण मोबाईल म्हणू शकतो, रेफ्रिजरेटर असतील, इवन दाढी करण्यासाठी जो यंत्र वापरतो त्याला आपण श्रीमर म्हणू शकतो, तोही यूज नाही केला पाहिजे, म्हणजे वापर नाही केला पाहिजे. कारण काय असतं की वीज ही त्याच्या जवळ असणारी, सगळ्यात जवळ असणारी जी काही वस्तू असेल त्याच्यावर पडते. जर उदाहरण बघितलं, आपण एखाद्या झाडाच्या सोबत जवळ आहोत, याचा अर्थ आपल्यापेक्षा झाडाची उंची जास्त आहे आणि वीज पडण्यासाठी आपल्यापेक्षा झाड हे जवळचं ठिकाण आहे. त्याच्यामुळं जर सर्वसामान्य पठारावर बघितलं तर सगळ्यात पहिला वीज ही झाडावर पडते आणि ज्याचा परिणाम त्याच्या आसपास असलेल्या ठिकाणावर होतो. अशा वेळी जर आपण मोबाईल वापरलं तर मोबाईल हा एक म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हजवर काम करणारा गॅजेट किंवा डिव्हाइस म्हणू शकतो. याच्या माध्यमातून काय होतं तर अशा वेळी ही वीज ह्या मोबाईलकडे खेचली जाण्याची शक्यता असते. मग दुविधा येते की
वीज पडण्याची शक्यता आहे आणि मी मोबाईल कसं वापरू. याच्यासाठी एक सोपी पद्धत आहे. शेतकरी बांधवांनी प्रत्येक वेळी मोबाईल वापरणे शक्य नाही, पण जर आपल्या डोक्यावर काळे ढग दिसत असतील जे पहाडासारखे मोठे असतील, ज्याला वैज्ञानिक नावात त्याला असं म्हटलं क्युम्युलोनिंबस असं संबोधलं जातं, असे ढग जर आपल्या डोक्यावर दिसत असतील तर शेतकरी बांधवांनी लगेच आपल्या मोबाईलमध्ये बघायचे की ह्या ढगांमधून आपल्यावर वीज पडू शकते का, आणि ती माहिती मिळाल्या क्षणी मोबाईल स्विच ऑफ करणे आणि योग्य तो निवारा जवळ करणे. खरं आहे. शेतकरी बंधूंनो, अनेक आपल्या शेतकरी बांधवांना जीवाला मुकावं लागतं, आपल्या पशुधनांना जीवाला मुकावं लागतं. केवळ पावसाळ्यातल्या विजेच्या कोसळण्यामुळं किंवा विजाच्या कडकडाटामुळं ज्या प्रकारे ही हानी होऊ शकते, आणि ही हानी होऊ नये यासाठी प्रीतम अतिशय मनापासून अगदी बॉटम ऑफ हार्ट पासून आपल्या सगळ्यांना तो विनंती करतो आहे की दामिनी हे मोबाईल ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा, आणि निश्चितपणे अशा पद्धतीच्या संकटापासून आपल्याला निश्चितपणे संरक्षण मिळू शकतं, हे या ठिकाणी आपल्याला प्रीतम सांगत आहे. प्रीतम, अशा पद्धतीचे अजून काही ॲप आहेत? हो, IMDचे मौसम आणि मेघदूत हे देखील ॲप आपण वापर करू शकतो. याच्यामध्ये जर मौसम बघितला तर मौसम ॲप हे सुद्धा लोकेशनला अटॅच असणारं, म्हणजे त्याच्यावर काम करणार आहे. आपण ज्या लोकेशनला सध्या आहोत याच्याच जवळच्या स्टेशनमधून त्याला डाटा दिला जातो, आणि ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं हवेतील आर्द्रता असतील, किमान आणि कमाल तापमान असेल, आणि यासोबतच पर्जन्य पाऊस किती पडेल याचा हा अंदाज आपल्याला त्याच्यामधून मिळू शकतो. याच्यासोबत आहे मेघदूत ॲप. मेघदूत हे ॲप्लिकेशन IMD आणि आपलं ICAR यांच्या संयुक्त विद्यमानाने तयार केलेलं आहे. याच्यामध्ये पुढील 5 दिवसासाठी मिळणारा अंदाज आणि त्यासोबतच त्या अंदाजानुसार पिकांचे सल्ले किंवा कीड नियंत्रणासाठीची माहिती ही त्याच्यामध्ये दिली आहे. त्यासोबत आपण म्हणू शकतो की किसान सुविधा असेल किंवा महाॲग्री ॲप असेल, हे देखील शेतकरी बांधवांनी वापरलं पाहिजे. जसे की महाॲग्री ॲप्लिकेशन जर तुमच्याकडे असेल तर त्यामधून तुम्हाला हवामानाचा अंदाज सोबत पिकांचे सल्ले सोबतच सरकारी योजना यांची देखील माहिती मिळू शकते. अगदीच. आणि या ॲपद्वारे सर्व शेतकरी बंधूंना आपण हे सूचित केलं जातं. नेमकंच हे ॲप वापरताना कशा पद्धतीनं वापरणं गरजेचं, जे नवीन शेतकरी बांधव आपल्याला ऐकत आहेत फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून, आणि या शेतकऱ्यांना जर या ॲपचा अवलंब करायचा असेल तर काय करणं गरजेचं आहे? यासाठी सोपी असणारी व्यवस्था म्हणजे प्रत्येकाच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचं एक ॲप्लिकेशन असतं, त्याच्यामध्ये जाणे आणि ह्या ॲप्लिकेशनचं नाव सर्च करणे. एकंदरीत त्याच्यामध्ये त्याला पॅरल असणारे इतर ॲप्लिकेशन देखील येतात. तर आपण पहिल्यांदा खात्री करून घ्यायचं की हे ॲप्लिकेशन सरकारी आणि खरं तेच ॲप्लिकेशन आहे का. हे कशावरून ओळखायचं? प्रत्येक ॲप्लिकेशनचे चित्र आहे स्पेसिफिक जे IMDने दिलेलं आहे. आणि जर याच्यात काही शंका वाटत असेल तर शेतकरी बांधव सर्वप्रथम IMDच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकतात, आणि IMDच्या वेबसाईटवरतीच ॲप्लिकेशनची डायरेक्ट लिंक दिलेली आहे. एका क्लिकमध्ये ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल होऊ शकतं. अगदीच. शेतकरी बंधूंनो, निश्चितपणे जे प्रीतम प्रकाश पाटील यांनी आपल्याला सांगितलं आहे हे ॲप्स आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करू शकता आणि त्याचा आपल्या शेतीसाठी वापर करू शकता. हे करत असताना आपल्या मनामध्ये जर काही शंका आली, काही प्रश्न आले तर निश्चितपणे आपण प्रीतम प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. मी त्यांचा संपर्क क्रमांक आपल्याला देत आहे, तो आपण टिपून घ्यायचा आहे. 8698030238. मी पुन्हा एकदा त्याचा संपर्क क्रमांक सांगतोय, 8698030238. तर जरूर आपण त्यांच्याशी संपर्क साधून आपल्याला जर काय याच्या संदर्भात अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर निश्चितपणे आपण प्रीतमशी संपर्क साधू शकता. प्रीतम प्रकाश पाटील हे आचार्य पदवीचे संशोधक विद्यार्थी आहेत, कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, आणि आपल्याशी संवाद साधत आहेत हवामान आधारित शेती सल्लागार सेवा या संदर्भात. प्रीतम, याच्या संदर्भात आपण पूर्णपणे माहिती दिलेली आहे ॲपच्या बाबतीत, पण आज जर मोबाईल बघितलं तर SMS आणि व्हॉट्सअप सेवा या माध्यमातून देखील काही सेवा उपलब्ध होऊ शकतात? हो, जसे की आपण थोड्या वेळापूर्वी चर्चा केली होती की मध्यमकालीन कृषी हवामान सल्लागार सेवा आहे जी ग्रामीण कृषी मौसम सेवा यांच्या माध्यमातून दिली जाते. मग अशा सेवा देत असताना तेथील जे काही कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा जे पूर्वी दामू होते यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा SMS ग्रुप हे तयार केले आहेत. मग याच्या माध्यमातून प्रत्येक कृषी विज्ञान केंद्र आणि त्याच्या कार्यक्षेत्रात असणारे जे काही लोक आहेत यांचे स्पेसिफिक ग्रुप त्याच्यामध्ये पण पुन्हा फक्त पीकनिहाय ग्रुप केलेले आहेत, जेणेकरून योग्य शेतकऱ्याला योग्य पिकाचा योग्य माहिती मिळेल. मग यामार्फत काय केलं जातं तर प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक मंगळवारी जो की हवामान अंदाज देणारी ॲग्रोमेट ॲडवायझरी बुलेटिन येते ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाते. याच्यासोबतच जर IMDकडून कास्टिंग काही आलं, जी तात्काळ हवामान अंदाज आला, तर संदर्भातील ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत व्हॉट्सअप आणि SMS च्या माध्यमातून पोहोचवली जाते.
याच्यासोबतच SMS मध्ये जर त्या प्रादेशिक भागात कोणतेही एखादं रिसर्च स्टेशन असेल तर त्यांच्या सल्ल्यानुसार तेथील पिकांवर कोणती काळजी घ्यावी, कोणते औषध फवारावे, कसे खत नियोजन करावे किंवा पाणी व्यवस्थापन कसे करावे याच्या संदर्भातही SMS त्यांच्यापर्यंत पोहोचवले जातात. बरं, एखाद्या शेतकऱ्याला या सेवेमध्ये जर सहभागी व्हायचं असेल, व्हॉट्सअप सेवा किंवा SMS च्या माध्यमात जर सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर अशा शेतकऱ्यांनी प्रत्येक विभागात असलेले ग्रामीण कृषी मोसम सेवा यांच्या सेंटरला भेट देऊन किंवा जर तुमच्या भागात कोणी एक शेतकरी अशा ग्रुपला जर जॉईन झालेला असेल तर याच्या माध्यमातून आपण एक रिक्वेस्ट टाकू शकतो की हा नंबर तुम्ही ॲड करावा आणि तात्काळ हा आपला नंबर ॲड केला जातो आणि त्याच्या माध्यमातून सेवा दिली जाते. अगदीच. आणि याबरोबरच आज जर बघितलं तर अनेक प्रसिद्धी माध्यम सुद्धा आहेत. रेडिओ असेल, टेलिव्हिजन असेल, आमचे फुले कृषी वाहिनी माध्यम आहे, या माध्यमातून देखील आपण दिलं जातो. अशा विविध माध्यमातून सुद्धा आपण अशा सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. हो, पूर्वीपासून आपल्याकडे असणारं DD सह्याद्री चॅनल असेल किंवा आजकाल असणारे प्रत्येक न्यूज चॅनल असेल, याच्यामध्ये सकाळच्या प्रहरातील एक जो सेशन असतो तो खास करून शेतकऱ्यांसाठी राखीव केला असतो. अगदीच. याच्यामध्ये हवामान आणि हवामान आधारित सल्ला हे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवले जाते. याच्यामध्ये जर उदाहरण घ्यायचं झालं रेडिओ कार्यक्रमाचा तर कृषीवाणी असेल, किसान वाणी असेल, जे की आकाशवाणी रेडिओ स्टेशनकडून दिला जातो. याच्यासोबतच आपले फुले कृषी वाहिनी असेल, यांच्यामार्फत जी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळी माहिती पोहोचली जाते. अशा माध्यमाचा वापर करणं शेतकऱ्यांनी खूप गरजेचं आहे. त्याच्यासोबतच जर TV बघितलं तर TVमध्ये DD किसान असेल, ज्याच्यावर कृषी दर्शन किंवा सह्याद्री कृषी दर्शन यासारख्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. अगदीच. आणि कृषी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांचाही आपण उल्लेख केलात, तर या संदर्भात काय सांगता येईल? आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रासाठी खास करून आपण भाग्यशाली समजू शकतो स्वतःला की प्रत्येक प्रादेशिक हवामान विभागानुसार आपल्याकडे कृषी विद्यापीठे उपलब्ध आहेत आणि ह्या कृषी विद्यापीठांच्या अंतर्गत असणारे संशोधन केंद्र हे तेवढ्याच तोलामोलाचे आहेत आणि तेवढ्याच तीव्रतेने ते आपले काम करत आहेत. तर आपल्या कृषी विद्यापीठातील जे काही संशोधक आहेत, जसे की आपण त्यांना सायंटिस्ट म्हणतो, हे प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तिथले पीक पाहणी करून त्याच्या संदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. यासाठी आपल्याकडे एक फिरतं वाहन पण असतं, जे की खास करून शेतकऱ्यांच्या फील्डला व्हिजिट देणे आणि सल्लामसलती करणे याच्यासाठी आपण आपली विद्यापीठं बनवली जातात. याच्यामध्ये जर आपण आपल्याच विद्यापीठाचा उल्लेख केला तर आपल्या विद्यापीठामध्ये एकंदरीत 10 जिल्हे येतात. ह्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचता येईल आणि तिथला हवामान अंदाज अचूकतेनं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल याच्यासाठी प्रत्येक जे कृषी महाविद्यालय आहे ते प्रत्येक कृषी महाविद्यालयात आपलं एक हवामान आधारित ऑब्झर्वेटरी आहे, त्याला आपण ॲग्रोमेट्रोलॉजिकल ऑब्झर्वेटरी म्हणतो. आणि ह्या ऑब्झर्वेटरीच्या माध्यमातून तो डाटा कलेक्ट केला जातो आणि त्याचा उपयोग करून हा शेतकऱ्यांना अंदाज दिला जातो. अगदीच. श्रोते हो, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील कृषी विद्या विभाग महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या माध्यमातून डॉक्टर रवी आंधळे ग्रामीण कृषी मोसम सेवा या माध्यमातून आपण ॲग्रोमेट ॲडवायझरी आपण शेतकऱ्यांच्यासाठी फुले अपडेट्स या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पर्यंत थेट पोहोचवत असतो. याचा देखील आपल्याला निश्चितपणे फायदा होत असतो. याचबरोबर प्रत्येक ठिकाणी असणारे तालुका कृषी अधिकारी असतील, कृषी सहाय्यक असेल, यांच्या माध्यमातून सुद्धा पोहोचवला जातो. हो, काही गोष्टी हे डायरेक्टली पर्यंत पोहोचवता येत नाहीत. मग जर एखाद्या वेळी आपल्याला उदाहरण देखील बघता तर आपल्याला दीर्घकालीन हवामान अंदाज मिळाला की पुढील काही महिन्यात पावसाचं प्रमाण हे वाढणार आहे. जर असा काही अंदाज आला तर त्यावेळी आपत्तीजनक काही व्यवस्थापन होऊ शकते. हे आपल्याला तिथील असणारे कृषी सहाय्यक असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे कृषी अधिकारी असतील, याच्या माध्यमातून योजनांच्या मार्फत शेतकऱ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचवल्या जातात. जर समजा भविष्यात पाण्याचा तुटवडा पडणार असतील तर बीड किंवा मराठवाडा या भागात जो दुष्काळी परिस्थिती असतील यावेळी चारा बँक, ज्याला आपण चारा छावणी म्हणतो, अशा वेगवेगळ्या योजना उपलब्ध केल्या जातात. ही सर्व गोष्टी हवामानावर आधारितच असतात. मग यामध्ये सर्व संशोधन सेवा देणारी केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे, कृषी विद्यालय, कृषी विद्यापीठे या सर्वांचाच समावेश होतो आणि या सर्वांच्या एकमेकाच्या हातात हात घालून जे चालण्याची पद्धत आहे याच्यामुळेच आपण आपत्तीपासून वाचू शकतो. अगदीच. शेतकऱ्यांशी डायरेक्ट थेट संवाद असेल किंवा स्थानिक पातळीवरती त्वरित सल्ला आणि मदत देण्याचं काम देखील या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होत असतं. याच्यामध्ये एक आणखीन सांगण्यासारखं आपल्याला अभिमानास्पद एक गोष्ट आहे की जो आपण कृषी हवामान विभाग म्हणतो त्याची सुरुवात ही आपल्याच पुणे कृषी विद्यालयातून झालेली आहे. राहुरी हे पहिलं विद्यापीठ आहे जिथं
कृषी हवामान विभाग हे स्वतंत्रपणे स्थापन झालेलं होतं 1987ला डॉक्टर MC वासने सर यांच्या मार्गदर्शनाखाली, जे की आजही कार्यरत आहे आणि तेवढंच नावलौकिक करत आहे. अगदीच खऱ्या अर्थानं ही आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाची अभिमानास्पद अशी बाब आहे की कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी आपला कृषी हवामानशास्त्र स्वतंत्र विभाग काम करत आहे. नेमकंच प्रदीप, आपल्या कृषी हवामान सल्लागार सेवांचं हे तंत्रज्ञान आहे, तर या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, त्यामध्ये प्रमुख तंत्रज्ञान कोणकोणत्या पद्धतीचं आहे? कृषी हवामान सल्लागार सेवा ही वेगवेगळ्या तंत्रज्ञानावर अवलंबून असते. याच्यामध्ये सुरुवातीला बघितलं तर मॅन्युअल रीडिंग्स, म्हणजे एक माणूस तेथील ऑब्झर्वेशन्स रेकॉर्ड करतो आणि तो पुढे फॉरवर्ड करतो. त्याच्यापासून आपल्याकडे असणारे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स, त्याला स्वयंचलित हवामान केंद्रे म्हणतो. याच्यासोबतच उपग्रह इमेजरीज, जे सॅटेलाइट इमेजरीज म्हणतो तो असतील, किंवा आधुनिक यंत्रणे ज्याच्यामध्ये ड्रॉपलर रडार असतील, याचाही समावेश केला गेलेला आहे. आत्ताच मागील काही दिवसांपूर्वी आपल्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलेला मिशन मौसम सेवा, याच्यामध्येही ड्रॉपलर रडार यंत्रणे यांचा विकास करण्यासाठीची योजना त्याच्यामध्ये दिलेली आहे. या सर्व तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्याला अचूक हवामान अंदाज घेण्यासाठी होऊ शकतो, ज्याच्या माध्यमातून आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ले मिळाल्यानंतर आपले पीक आणि पशुधन याचं गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी आपण उपयोग करून घेऊ शकतो. अगदीच डॉपलरमुळे वादळाची देखील माहिती होते. हो, डॉपलर रडार हा खास करून अशा वेळी आपल्याला उपयोगात येतो, म्हणजे जर आपण कंपॅरिझन केलं उपग्रहाची इमेजरी, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा अडथळा असतो तो क्लाउड कव्हर, जो की डॉपलर रडारामध्ये आपण इझिली तो रिकव्हर करू शकतो. त्यामुळे जर आपल्याकडे जेवढे डॉपलर रडार जास्त असतील तेवढा आपल्याला हवामान अंदाज अचूक येऊ शकतो. याच्यामध्ये जर कोणती समुद्रात तयार होणारी वादळे असतील किंवा जमिनीवर होणारे अचानक बदल असतील, याच्या संदर्भात आपल्याला भरपूर माहिती मिळते. अगदीच. आणि उपग्रह इमेजरीचा त्याच्या माध्यमातून आपल्याला काय फायदा होतो? उपग्रह इमेजरी जर बघितली तर याच्या माध्यमातून आपल्याला रिअल टाइम ज्या काही डाटा असेल, जसं की मागील काही दिवसात काय चेंजेस झालेले आहेत, किंवा या उपग्रह इमेज यांच्यावर आधारित असणारे काही इंडायसेस असतात, ज्याच्यामध्ये खास करून वापरलं जाणारं NDVI असेल, NDWI असेल, म्हणजेच काय तर व्हेजिटेशन इंडेक्स किंवा वॉटर इंडेक्स, याच्या माध्यमातून पिकांमध्ये असणारं पाण्याचं प्रमाण, पिकांची असणारी अवस्था, त्याचं असणारं आरोग्य हे याच्या माध्यमातून समजू शकतं. यासोबतच या माध्यमाचा वापर करून हवामान अंदाजही दिला जातो. अगदीच. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं फुले कृषीवाणी 90.8 FM च्या माध्यमातून गेल्या बऱ्याच वेळापासून आपण कुमार प्रीतम प्रकाश पाटील हे आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी आहेत, कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे, आणि आपल्याशी सर्व इत्यंभूत अशा सर्व बाबीवरती हवामान आधारित शेती सल्लागार सेवा या संदर्भात सातत्यानं आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. एक आचार्य पदवीचा विद्यार्थी प्रीतम, तू MSc सुद्धा तुझं ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीमध्ये झालं, कृषी हवामान विभागामध्ये झालं, PhD सुद्धा तू करतोय, अनेक ठिकाणी तुला भेटी देण्याचा योग सुद्धा या माध्यमातून आला. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना या हवामान आपला आधारित शेती सल्लागार सेवा याच्यामुळे शेतकरी बांधवांच्या जीवनामध्ये किंवा असं एखादा सुखद अनुभव किंवा एखादी आठवण तुला सांगता येईल की त्या शेतकरी बांधवांना खूप फायदा झालेला आहे की या सेवांच्यामुळं द्राक्षाचं पीक असेल किंवा डाळिंबाचं पीक असेल, अनेक आपले बागायतदार शेतकरी आहेत, या माध्यमातून काय सांगता येईल? बरोबर सर, तुम्ही जसं म्हटलात की द्राक्षाचं पीक हे अत्यंत सेन्सिटिव्ह संवेदनशील पीक आहे. जर अचानक ढगाळ वातावरण झालं आणि आर्द्रता वाढली तर दावण्या येण्याचं प्रमाण जास्त असतं. पण हे ढगाळ वातावरण होणार आहे ह्याचा जर पूर्वसूचना आपल्याला मिळाली तर दावण्या येऊ नये म्हणून आपण अगोदरच रोगनाशक त्याचे औषध मारू शकतो आणि त्याचं प्रमाण कमी करू शकतो. याच्या पुढे जाऊन जर समजा अचानक आपल्याला तात्काळ हवामान अंदाज आला की पुढील 2 तासात गारपीट होण्याची शक्यता आहे, तर अशा वेळी जर शेतकऱ्यांकडे गारपीट रोखण्यासाठीची जी संरक्षक जाळी असेल तर ती आपल्या पिकांवर अंतरून आपल्या पिकाचं नुकसान ते कमी करू शकतात. याच्यासोबतच मक्का असेल, पपई असेल, ज्याचे खोड एकदम कमकुवत असते, अशा पिकांवर जर गारपीट झाली तर ते एकदम पूर्णपणे जमीनदोस्त होतात. मग अशा वेळी पण कमीत कमी नुकसान कसं व्हावं यासाठी शेतकरी बांधव त्याचा व्यवस्थापन करण्यासाठी उपयोग करू शकतात. याच्या पुढे जाऊन जर उदाहरण द्यायचं झालं तर भरपूर वेळा पूर्व हंगामी आणि मान्सून उत्तर कालावधीत गारपिटाचं प्रमाण जास्त असतं आणि अशा वेळी जर पशुधन आपलं उघड्यावर असेल तर गारपिटामुळं पशुधनाचा मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त आहे. जर अशा वेळी असा हवामान अंदाज मिळाला तर शेतकरी बांधव आपलाही आणि आपल्या पशुधनाचाही योग्य वेळी जीव वाचवू शकतात. याच्यासोबतच आणखीन एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मराठवाड्यातल्या भागात सर्वात जास्त वीज पडण्याचे अंदाज दिले जातात. जसे की दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रात इन अँड ॲव्हरेज
250 मृत्यू हे फक्त वीज पडून होतात. मग असे जर वीज पडायचे प्रमाण जास्त असेल आणि आपल्याला जर हवामान अंदाज मिळत असेल दामिनी ॲपच्या माध्यमातून वगैरे, तर शेतकरी बांधवांनी हे ॲप्लिकेशन्स, हे वेबसाईट, संकेतस्थळे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून ही माहिती घेऊन आपला जीव जो काम लाख मोलाचा किंवा त्याच्यापेक्षाही मोलाचा आहे, अनमोल म्हणू शकतो, तर तो वाचवू शकतो आणि सोबतच आपलं जीवन सोयीस्कर आणि सुखकर करू शकतो. अगदीच शेतकरी बंधूंनो, खरं आहे प्रीतम, अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना ऑनलाईनच्या माध्यमातून, व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून, त्याचबरोबर यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि 90.8 FM फुले कृषी वाणीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी, अनेक शेतकरी बंधू तुला ऐकत आहेत. या सर्वांच्यासाठी तू एक आचार्य पदवीचा एक संशोधक विद्यार्थी आहेस, हवामानामध्ये काम करतोय. आणि आज जर बघितलं की एका दिवसामध्ये 3 हवामान आपल्याला अनुभवायला मिळतात. सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं, संध्याकाळी पाऊस असतो. आणि तू हा PhDचा अभ्यास करत असताना अनेक ठिकाणी कॉन्फरन्स असेल, सेमिनार असेल, या माध्यमातून तू भेटतोय, IMDला व्हिजिट करतोय. या माध्यमातून तुला ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांसाठी तुझा काय सल्ला असेल? मी हा सल्ला माझे वडील जे स्वतः शेतकरी असतील त्यांच्यापासून जे प्रत्येक शेतकरी असेल जो महाराष्ट्राच्या, भारताच्या आणि जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्यासाठी अन्न निर्माण करण्यासाठी धडपडत आहे, त्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की तुम्ही आहात तर संपूर्ण जग चालणार आहे. आणि जर तुम्ही आम्हाला हवे आहात तर तुम्ही तुमचा जीव वाचवणं खूप गरजेचं आहे. मग हे ॲप्लिकेशन असतील, हे वेगवेगळे संकेतस्थळं असतील, व्हॉट्सअप किंवा रेडिओ, TV यासारखे माध्यमं असतील, प्रत्येक माध्यमातून आपल्याला योग्य व्यक्तींनी दिलेली, योग्य माध्यमातून आलेली आणि योग्य माहिती आपण घेणं खूप गरजेचं आहे. भरपूर वेळा चुकीची माहिती ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते. मग अशा वेळी आपण कोणत्याही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्या अगोदर ती ऑथेंटिक आहे का याची खात्री करून घेणे गरजेचं आहे. आपण एखाद्या ॲप्लिकेशनमधून एखादी सेवा घेत असाल तर ते ॲप्लिकेशन ऑथेंटिक आहे का याची पण खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली होणारी चुकभूल हे आपण टाळू शकतो. अगदीच श्रोते, खऱ्या अर्थानं हवामान आधारित शेती सल्लागार सेवा याविषयी फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून कुमार प्रीतम प्रकाश पाटील, आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी, कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी ही दिलेली माहिती आपण श्रवण केली, आपण ऐकत आहोत. प्रीतम, बऱ्याच वेळापासून तू आमच्या सर्व श्रोत्यांसाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं ॲग्रिकल्चर मेट्रोलॉजीच्या संदर्भातलं हवामान आधारित शेती सल्लागार सेवा याविषयीची इत्थंभूत माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिलीत. तू या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केले. बरेच संकल्पना तू आमच्या शेतकऱ्यांचं सांगितलं, अगदी मनापासून आणि पोटतिडकीपासून सांगितलेलं आहे. निश्चितपणे आमचे सर्व शेतकरी बांधव असतील किंवा ऐकणारे अनेक श्रोते असतील, हे तू सांगितलेले ॲप सगळे डाउनलोड करतील आणि निश्चितपणे याचा फायदा कुणाचा तरी जीव वाचण्यामध्ये निश्चितपणे होईल. हाच एक प्रामाणिक उद्देश घेऊन आजची आपली ही मुलाखत या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. तू या स्टुडिओमध्ये आलास त्याबद्दल सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं तुझे खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि तुझ्या भावी उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. हवामान आधारित शेती सल्लागार सेवा याविषयी कुमार प्रीतम प्रकाश पाटील, आचार्य पदवी संशोधक विद्यार्थी, कृषी हवामानशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय पुणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं विद्यार्थी जगत संशोधनाची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार.